विजेच्या कमी उपलब्धतेमुळे कवठे एमआयचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून जेमतेम 2 तासच वीज पुरवठा होत असल्याने तो वाढवून मिळवा म्हणून शिरूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे। शिरूर तालुक्यातील कवठे एमआय येथील कमी केलेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे, सरपंच अरुण मुंजाळ व ग्रामस्थांनी शिरूरचे तहसीलदार यांना निवेदन दिले आहे। गावांचा वीज पुरवठा खंडित करून त्या ठिकाणी फक्त 2 तासाचा वीज पुरवठा करावा असा प्रशासनाने त्या ठिकाणी आदेश दिला होता। पिण्याचं पाणी राखीव असावं या संदर्भातला तो आदेश होता। कदाचित प्रशासन पातळी तो योग्य असेल, परंतु सगळ्या गोष्टीचा सारसार विचार केला तर त्या आदेशामुळे आज ज्यांच्या खाजगी विहिरीला पाणी आहे त्या खाजगी विहिरींवर लोकांच्या जनावरांचा चारा अवलंबून आहे, त्याचाही फटका या निर्णयामुळे त्या चाऱ्याला मोठा फटका या ठिकाणी बसू लागला होता। पिकं जळायला लागली होती आणि भविष्यामध्ये त्याचा परिणाम हा चारा पिकं जळून भविष्यामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला असता। तसेच बरेच ठिकाणच्या योजना या घोडनदीवर अवलंबून आहे। योजनेची लांबी ही जवळजवळ 8-9 किलोमीटर आहे। पाणी पोचायला जवळजवळ 1.5 ते 2 तासाचा अवधी लागतो, त्याच्यानंतर 4 तास ते टाकी भरायला लागतात। असं असताना फक्त 2 तासाच्या कालावधीमध्ये ते पाणी टाकीत पोचवायचं कसं आणि पोचलेलं पाणी नागरिकांवर पोचवायचं कसं हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी होता। म्हणून आम्ही सगळेजण आज त्या संदर्भात निवेदन घेऊन तहसीलदाराला त्या ठिकाणी आलो होतो। तहसीलदाराने त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या लाईटचा कालावधी निश्चितप्रमाणे वाढवून देऊ असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि निश्चितप्रमाणे त्यांनी प्रशासनाने ती कारवाई करावी अशी अपेक्षा आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो। सध्या शिरूर तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई भरपूर आहे, त्याकरिता सर्व नागरिकांना मी आवाहन करतो, जे आवर्तन सध्या पिण्यासाठी जे सोडलेले आहे, कुकडी धरणातून असेल, गोड नदी बंधारामधून जे आलेले पाणी आहे, कालव्यामधून आलेलं पाणी, हे सर्व पाणी येत्या 3 महिन्याकरिता पिण्यासाठी राखून ठेवावे असं सर्व लोकांना, नागरिकांना मी आवाहन करतो आणि प्रत्येकाने पाणी काटकसरीने वापरावं ही सर्वांना नम्र विनंती। यावेळी शिरूर पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे, कवठे एमआयचे सरपंच अरुण मुंजाळ, अहमदाबादचे चेअरमन आबासाहेब जाधव, माजी संघटक गणेश जामदार, संविधानाचे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत लंगे, दत्तात्रय गायकवाड, डॉक्टर कुंडिक शितळे व ग्रामस्थ उपस्थित होते। सध्या डिंबे धरणातून घोड नदीला उजव्या कॅनलला पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे। संविधानाने कवठे एमआय, टाकळी हाजी, अहमदाबाद, अन्नापूर, शिरूर या भागात 3 फेज लाईट 2 तासच सोडली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। शेजारी आंबेगाव तालुक्याला मात्र 6 तास लाईट आणि शिरूर तालुक्याला फक्त 2 तास लाईट, हा भेदभाव कशासाठी असा प्रश्न गणेश जामदार यांनी शिरूरचे तहसीलदार गुरु बिराजदार यांना केला आहे। 2 तासच विद्युत पुरवठा असल्यामुळे परिसरातील ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरता येत नसल्यामुळे पुरेसे पाणी नागरिकांना मिळत नाही, त्यामुळे पाणी असूनही नागरिकांना ते मिळत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। फक्त 2 तास 3 फेज विद्युत पुरवठा असल्याने पाणी पुरवठा योजना ठप्प पडल्या असून नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून तहसीलदार गुरु बिराजदार यांना परिस्थितीबाबत सांगून 5 तास विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। प्रतिनिधी अरुण कुमार मोठे, समाजशील न्यूज, शिरूर, पुणे।